हॅलो पंच सामना चालू करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या मात्र वनवे संघ स्पीडअप करायचंय. हॅलो अरे कमिटी जेवढी टाइम करेल तर कसा काय व्हायचा. चालू करा तुम्हीच. स्ट्राईकला असेल तो राहुल, नॉन स्ट्राईकला असेल तो संतोष. गोलंदाजीसाठी मात्र येतोय सुधीर. हॅलो सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला असेल तो राहुल, नॉन स्ट्राईकला असेल तो संतोष. गोलंदाजीसाठी आलाय तो सुधीर. आणि पंच सामना लगेच चालू करायचंय. टीम मिटिंग नकोय आपल्याला. एकतर खूप उशीर झालेला आहे. सामना मात्र 2 वाजले तरी दुसरी मॅच अजून चालू नाहीये. कारण आपल्याला जर सामने खेळायचे असतील तर पटापट तर टाइमपास करू नका. पहिला चेंडू इथे मात्र गॅप मध्ये ढक्कललाय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल. 1 धाव ती दिली मात्र 2 धावात सहजरित्या पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणे ना. 1 धाव ती दिली मात्र 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तर धाव बलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र हार्ड ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडू बराच बाहेर फेकून दिलाय. पंचावन्न आमच्याकडे बोलतात. चेंडू मात्र व्हाईट असेल. धाव बलकावरती धावा लागल्या 3. 4 षटकाचे सामने असतील. इथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू मात्र व्हाईट. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन ना. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा तर त्यानंतर दोन्ही चेंडू मात्र व्हाईट फेकलेत गोलंदाज सुधीरने. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये पाहायला भेटते आपल्याला. हे जे मात्र हॅलो 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 चांगला चेंडू टाकला. 1 धाव तर त्याच्यावरती जोडली जाईल. किती झाल्या? 5 धाव संख्या झाली ती 5. आता तर स्ट्राईकला असेल संतोष. एक चांगला फलंदाज. तर काय मैदानामध्ये करतोय. डॉट चेंडू मात्र इथं पाहायला भेटतं. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मैदानामध्ये. कुठले मोठे फटके मारून देत नाहीये. सुधीर मात्र गोलंदाजी चांगली करतोय. अचूक टप्पा मात्र टाकतोय.
मात्र उडवलाय, चेंडू मात्र जाईल. पंच काय वन बाउंड सेवाद्वारा ठोकले चौकार. चांगली सुरुवात केली. धाव संख्या झाल्या 3-9. एक मात्र चेंडू मात्र डॉट घेतल्यानंतर मात्र मोठा फटका खेचला 4 धावांसाठी. धाव संख्या झाली 3-9. या इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने कटवलाय. चेंडू थांबणार नाही. हा पण चेंडू येईल. वन बाउंड सीमापार ठोकलाय चौकार. गॅप मध्ये ढकललाय चेंडू. मी पहिलेच बोललो होतो, संतोष जर मैदानामध्ये जर राहिला तर मोठ्या फटक्यांची बारिशच करेल मी तर म्हणेन. 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके घेतले. 4 धावा तर 8 धावा 2 चेंडूवरती मात्र जोडल्या जातील. धाव संख्या झाली ती 13. हो माय गॉड, इथे आता चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल. फलंदाज बाद होईल. एक मोठा असा घालायला लागलाय. इथे मात्र षटक समाप्त झाले. संतोषची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये गेलाय चंद्रकांत. तो एक चांगला फलंदाज आहे. हॅलो पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाल्या त्या 13. आता गोलंदाजीसाठी आलाय रोहन. असं द्या का तर स्ट्राईकला असेल राहुल. गोलंदाजीसाठी आलाय रोहन. तो तर काय मैदानामध्ये करतोय. याकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मात्र खणून काढायचा होता, पण इथे मात्र इष्ट उद्ध्वस्त होतात. अजून एक फलंदाज मात्र बाद होईल. राहुल मात्र बाद झालाय. त्याच्या जागेवर आलाय मात्र हरीश. पहिल्या चेंडूवरती मित्र म्हणून एक मोठा मासा घालायला लागलाय. फलंदाज बाद झालाय राहुल. तुम्ही कसा ना हा मग एकूण नाही मेरले या. हॅलो हा ते कातडीने मेरला. तुम्हाला ते बॅनर दिसावा ते हवेने मेरला म्हटलं. हा मग तसं ना तेच रस्ते या. पुढचा चेंडू हरीश याला. तेव्हा तर काय मैदानामध्ये घडतोय. चेंडू वाटतं डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतोय रोहन मात्र आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र एक फलंदाज बाद केला. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट फेकतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटते. वनवे संघाकडून रोहन याची उचललाय. चेंडू थांबणार नाही. हा लोक वाटा 10 संख्येसाठी टोकलाय षटकार.
धावसंख्या झाली ती 19. दुसरा चेंडू मात्र डॉट फेकल्यानंतर लगेच तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेचला आपला पुन्हा फलंदाजी. मी तर म्हणेन हा चेंडू मात्र वाईट असेल. ते मात्र चेंडू हवेमध्ये असेल. गोलंदाज मात्र येईल एकदा तर नक्कीच दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. तो मात्र फलंदाज जर बाद झाला असता, जर चेंडू मात्र क्षेत्ररक्षणाने पकडला असता, 2 धावा वापर सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 22. ते मात्र झेलची इथे मात्र झेल होता पण जमिनीला दान होत. चांगली गोलंदाजी करत होता स्वतः गोलंदाज मात्र झेलसाठी आलेला पण झेल काही सापडला नाहीये, जमिनीला दान झाला. इथे मात्र काय मैदानामध्ये घडतोय. फलंदाज मात्र बाद होईल. आता मात्र मैदानामध्ये जातोय सनी. सनीला मात्र आता कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. पण काय मोठे फटके काय मैदानामध्ये पाहायला भेटत नाहीये. जो तो जातोय तो नुसता आउटच होऊन येतोय. मात्र हरीशला मात्र मोठे फटके खेचावे लागतील. एक 40-50चं टार्गेट सेट करावं लागेल वन संघाकडे. ते मात्र काय मैदानामध्ये घडतोय. हा पण चेंडू वगैरे डॉट असेल. षटक मात्र समाप्त होत. दुसरं षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली ते 22. हॅलो, सामना चालू करायचं आहे लगेच. तर मात्र गोलंदाजीसाठी आलाय रामदास. स्ट्राईकला असेल तो चंद्रकांत. आता मात्र चंद्रकांतला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. ओ माय गॉड, चेंडू मात्र फुलटॉस होता. चेंडू मात्र लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूला मात्र नदीमध्ये फेकून द्यायचा होता. पण इथे मात्र मैदानामध्ये काय घडतोय. लॉलीपॉप जर चेंडू तुम्ही जर सोडले तर मी तर म्हणेन 30 धावा तरी होतात का नाहीये. पहिला चेंडू मात्र लॉलीपॉप चेंडू होता. पहिला चेंडू होतो मात्र चेंडू मात्र जाईल वन. इथं वांटामध्ये गेल्या मात्र 6 धावा तर नक्कीच भेटतील. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेचला 6 धावांसाठी. आता मात्र मैदानामध्ये चंद्रकांत मात्र हाणामारी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार टोकलाय. हॉलंडरांनी मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. चेंडू जरा गेला तर लगेचच मैदानामध्ये फेकायचं. मॅच थांबू द्यायची नाहीये. हा मात्र हो माय गॉड, इथे काय मैदानामध्ये घडतंय. तर फलंदाज मात्र बाद झाला असता.
धाव संख्या झाल्या ते 28. तर चांगली गोलंदाजी. ओ माय गॉड, चेंडू थांबणार नाही. आउटफॉल फिस्ट आमची चांगली आहे, पण इथे तर काय हॅलो. धाव संख्या झाली 33. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय, पण फलंदाज मात्र काय मैदानामध्ये. पुढचा चेंडू येथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने जाईल. चेंडू जाईल 1 बाउंड सीमापार. ते टोकले चौकार. मैदानामध्ये पाहायला भेटते. या षटकातला मात्र शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू चंद्रकांत याला. इथे मात्र काही फसवी गोलंदाजी मात्र मैदानामध्ये पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करतोय रामदास. पाणी मैदानामध्ये पुरवायचं. धाव संख्या झाल्या त्या 34. 3 षटकानंतर धाव संख्या झाल्या ती 34. पाणी लगेच मैदानामध्ये द्या. चेंडू आता विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. तर दुसरा चेंडू आता डॉट येईल. षटका टाकला ना. इथे आता चेंडू आता हवेमध्ये असेल, गॅप मध्ये रखल. क्षेत्ररक्षक तिथे असेल. एक धाव तर नक्कीच, दुसऱ्या धाव रोडनाथ. इथे आता काय मैदानामध्ये घडतं. 2 धावा होत्या तर तिथे एकच धाव. हॅलो. आता तर स्ट्राईक लागलाय चंद्रकांत. त्याने तिसऱ्या षटकामध्ये एका षटकाराने चौकार ठोकला. तर चांगली फलंदाजी करावी लागेल. हो बाय गॉड. इथे तर गॅप मध्ये रखला चेंडू. क्षेत्ररक्षक धावणार. एक धाव नक्कीच. धाव बलकावरती धावा लागल्या तर 42. या षटकातले अजून
काही चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र काय गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती मात्र मार खाल्ला, एक षटकार ठोकला. त्यानंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक मात्र करतोय ऋषिकेश, चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. सनीने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला. आता मात्र मैदानामध्ये हो माय गॉड, इथे चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चौघ जाणार आणि इथे मात्र मैदानामध्ये काय करतात. अजून कशाला हे काय झाले. हॅलो, षटक समाप्त झालंय. इथे मात्र 2 धावा घ्यायच्या होत्या, पण मात्र चंद्रकांतला वाटलं अजून एक चेंडू शिल्लक असेल, पण इथे मात्र काय आद्या हो ग्राउंड मा आदित्यला बोला. आदित्य यायचे तुम्हाला इथे बोलवतात, आयोजक बोलवतात तुम्हाला. मेन तुम्ही 43 धावसंख्या झाल्यात. 44 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे वनवे सांगायला. क्षेत्ररक्षण मात्र कालापूर संघाला लगेच लावून घ्यायचं. हे किती 43 झाले ना. 43 धावसंख्या झाल्या, तर 44 धावसंख्येची गरज असेल वनवे संघाला. नवीन बॉल तिकडे फेक. मस्त ह्याच्या पुढची कोण आहे. लोधिवली आणि खालापूर ओंकार. हॅलो, लोडोली संघाचा कर्णधार आणि खालापूर काला मी तिकडे ते जग्या काकडे जात होतो. हा बोलवलं. तुम्हाला हाय का नाही ती म्हणून तिकडे जात होतो मी. हॅलो, माझ्याकडे फोन नाही माझा. लोडोली संघाचा कर्णधार आला असेल तर स्टेज कडे लगेच यायचं. आणि दुसरा कोण. खालापूर ओंकार. खालापूर ओंकार यायचे इथे टास्क करण्यासाठी यायचं. एकतर उशीर खूप झालेला आहे. त्याचा म्हणे हंपर लगेच याच्यानंतर सामना मात्र तुमचा होणार आहे. काल कोण गेला रे माडा पुन्हा. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जर गेला संघ तो माडप. आजच्या दिवसामध्ये कोण माडपाई माडप गेलाय. आजच्या दिवसामध्ये कोण सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय. मात्र सामने खूप उशिराने होतात. एकतर आपले स्पीडअप घ्यायचे, पंच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच मैदानामध्ये. आणि वडापावचा स्वाद घ्यायचा आहे. अविनाश वाघमारे असेल, कोणाला जर भूक लागली असेल तर वडापावचा स्टॉल आपल्या इथं बाजूला मांडलेला आहे. अविनाश वाघमारे एक माझ्या जवळचे मित्र आहे. एका स्वस्तात मस्त वडापाव आहे, त्या वडापावचा स्वाद घ्यायचा आहे. आणि पंच सामना लगेच चालू करायचं आहे कारण उशीर जास्त झालेला आहे. टॉस करून घ्या. त्रेचाळीस धावसंख्येचा पाठला करावा लागेल तो आता वनवे संघाला. लोडुली संघाचा कर्णधार आलाय काय. हॅलो, हे आणा लोदली संघाना कोण नाही का नाही. हॅलो, वारंवार सांगतोय लोडोली संघाचा कर्णधार आला असेल तर लगेचच या. एकतर 1 वाजता सामने चालू झालेत, नाहीतर मग आयोजकांकडून काय जर निर्णय आला तर तो तुम्हाला मान्य करावा लागेल.
लोधिवली संघाचा कर्णधार. लगेचच यानंतर सामना मात्र तुमचा होणार आहे. जाऊया मैदानाकडे. मॅच ऑन होते. स्ट्राईक नसेल रोहित. हो माय गॉड, चेंडू मात्र हवेमध्ये असेल आणि सतत गोलंदाज. हो माय गॉड, इथे मात्र काय मैदानामध्ये घडतोय. एक वटावाचा घालायला लागला असता ना. आता रोहितला मात्र जीवदान दिलंय. स्वतः गोलंदाज जेलसाठी आला होता पण जेल मात्र सुटलाय. जमिनीला दान होतोय. हा जर आता मैदानामध्ये जर टिकला तर मी तर मला नाही धावा मात्र 43चा बाटला तो सहजरित्या पूर्ण करायला. 44चा बाटला करताना चांगली गोलंदाजी पाहायला भेटलेली मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठा मासा घालायला लागला होता पण चेंडू मात्र हवेमध्ये होता. पण चांगली गोलंदाजी. त्यानंतर चेंडू मात्र डाट आलाय. हो माय गॉड, इथे मात्र मोठा मासा घालायला लागलाय. फलंदाज बाद झालाय. बंटी सागर उर्फ जॉन्टी इथे मात्र मोठा मासा घालायला लागलाय. फलंदाज बाद झालाय. तर एक माझा मित्र गेलाय फलंदाजीसाठी सुधीर मात्र इथं मैदानामध्ये टिकावं लागेल. एक मोठ्या फटक्यांची गरज असेल ती म्हणजे वनवे संघाला. नंतर नाचव द्या. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय राहुल. पहिला चेंडू मात्र टाकला होता पण तो पण चेंडू मात्र फलंदाज बाद झाला असता पण चुकी मात्र पाहायला भेटते मैदानामध्ये. मात्र सुधीर आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. हो माय गॉड, जो तो हवेमध्ये चेंडू मारतोय. हो माय गॉड, इथे मात्र काय मैदानामध्ये कारण क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन एक सुधीर एक चांगला फलंदाज होता. एक आहे रिटर पण इथे मात्र त्याची झेल आता जमिनीला दान होते. अशा जर तुम्ही जर चुका केल्या कालापूर संघाने तर मी तर म्हणेन मागात ठरू शकतात हे दोन्ही फलंदाज. हे जर दोन्ही फलंदाज जर मैदानामध्ये टिकले तर मॅच खेचून काढण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. असं जर झेल जर तुम्ही जर सोडले तर कुठेतरी मी तर म्हणेन संघ मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो. हे मात्र सामने युट्यूब लाईव्हचे असतील. भाई नगराध्यक्ष चषक 2026 इथे तर मैदानामध्ये काय घडतोय. लालीबाज चेंडू होता पण इष्टोदोस्त होतात. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. हो माय गॉड, काय मैदानामध्ये गोलंदाजी पाहायला भेटते. दोन मोठे मासे घालायला लागले इथे. फलंदाज मात्र 2 बाद झालेत. चांगली गोलंदाजी राहुलने केली. मात्र इथे तर मैदानामध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी सुधीरची आता मैदानामध्ये घेतो चाललाय रोहन. एक रोहन पण एक चांगला फलंदाज असेल. त्याने मात्र बरेच सामने मात्र गाजवले असतील. हॅलो, लोधिवली संघाचा जर कर्णधार आला असेल तर लगेचच यायचे. कारण तुम्हाला वारंवार 3-4 वेळा मी तर सांगितलंय, परत तर सांगणार नाहीये. आता मग तुम्हाला जर आयोजकाकडून काय सांगितलं ते तुम्हाला मान्य करावं लागेल. 2 रनांची जर पॅनल्टी तर नक्कीच देतील. कारण सामने आपल्याला खेळवायचे आहेत पाठावट. स्ट्राईकला असेल रोहन. इथे मात्र उडवला चेंडू. सगळे चेंडू मात्र हवेमध्ये असतील. गॅपमध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक तिथे 2-2, 3-3 असतील. तू घे मी घे असं करतात. चांगली गोलंदाजी. त्याच्यानंतर षटक समाप्त झाले. धाव संख्या झाली ती 5. चांगली गोलंदाजी केली राहुलने. मात्र 2 मोठे
फलंदाज बाद केलेत. हे लावला आता. येणे आणलं ना लोधुलीवालाने आणलं ना. हॅलो, मग त्याने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 5. राहुलने मात्र चांगली गोलंदाजी केली. अशी जर गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटली तर सामन्यामध्ये मात्र चुरस निर्माण होईल. पहिले तर ते आला हॅलो, भावी नगराध्यक्ष चषक 2026 निंबवडे संघाकडे एक चांगले येते मात्र. हॅलो, गोलंदाजीसाठी आला अभय. स्ट्राईकला असेल तर रोहित. इथे मात्र गॅपमध्ये ढक्कल. शतरक्षक तिथे असणार. एक धाव नक्कीच. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात त्या तर एकच धाव. त्यांना बोलत अभयने मात्र चांगली गोलंदाजी ते हो इथे गॅपमध्ये ढकललं. शतरक्षक तिथे तैनात असेल निलेश. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते मैदानामध्ये. त्यानंतर जर सामन्यामध्ये जर वनवे संघाला राहायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज असेल की म्हणजे वनवे संघाला एक रोहित मात्र स्ट्राईकला असेल. चांगला कडक फलंदाज मी तर म्हणेन. यांनी मात्र बरेच सामने गाजवलेत. चांगली गोलंदाजी करतोय अभय. 3 चेंडूमध्ये 3 धावा मात्र खर्च केल्यात. कुठले मोठे फटके मारून देत नाहीये. आपण मात्र गोलंदाज अंडर 90चा असेल. बरं, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटते. इथे मात्र ऑब्जेक्शन घेतलं गोलंदाजावरती. थर्ड अंपायर जाते. दुसरा अंपायर लगेच मैदानामध्ये जा. नंतर तुम्ही जर उशिरा जर केला कोण बघतो? युट्यूब वाले बघतात घ्या. हे सामने तर युट्यूब लाईव्ह असतील. आमचे कॅमेरामॅन त्याला कॅच करतील. हो माय गॉड. इथे नंतर गॅपमध्ये ढकलला. शतरक्षक तिथे तैनात असेल. एकदा तर नक्कीच काय गोलंदाजी मी तर म्हणेन. कॅमेरामॅन आहेत आमचे. गोलंदाजी अभय मात्र काय मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. अंडर 90चा खेळाडू मात्र मोठे फटके मारून देत नाहीये. हो आता चेंडू थांबणार. चेंडू जाईल. पंच संच काय षटकार आहे का काय?
मग आम्हाला डिसिजन कळवा, कारण युट्यूबच्या लाईव्हचे सामने आहेत. हॅलो, लोधिवली संघाचा कर्णधार लगेचच यायचे. तुम्ही एक तर तुम्हाला मी 3-4 वेळेला सांगितले. इथे तर गॅप मध्ये ढकला, चेंडू तर चौकार असेल, 1 बाउंड सीमापार, टोकलाय चौकार. हे किती झाले रे? हे किती झाले? 13 ना? हॅलो, धावसंख्या झाली ती 13 आणि स्पीडअप करायचं आपल्याला. सामने बरंच खेळायचे. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 13. किती पाहिजे तर? हे अजून 21 का? किती झाले? 13 झाले ना? 44 झाले ना? 31 असेल. 31. हॅलो, 12 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची गरज असेल वनवे संघाला. बॉलरचं नाव काय आहे आणि लगेच सामना चालू. लोधिवली संघाचा कर्णधार यायचे लगेच, कारण आपल्याला सामने अजून 2 सामने खेळायचे, कारण आपले सामने 1 वाजता चालू झाले. हे तर दुसरी मॅच असेल. पहिली मॅच मात्र गोडोली वर्सेस इसांबे होते. इसांबे संघाने मात्र बाजी मारले. हॅलो, 12 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची गरज असेल वनवे संघाला. लोधिवली संघाचा कर्णधार आलेला आहे. खालापूरचा संघ मात्र इथं कर्णधार आलेला आहे. टॉस करून घ्यायचे लगेच. गोलंदाज हरीश आणि टीम मीटिंग नकोय, मी वारंवार सांगतो स्पीडअप करायचं, कारण अजून 2 सामने आपल्याला. बॉल मैदानामध्ये फेकायचे लगेच. हॅलो, स्पीडअप करायचंय, वारंवार सांगतोय मी. एकतर उशीर खूप झालाय. गोलंदाज हरीश, हो माय गॉड, गॅप मध्ये ढकललाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू द्यायला चौकार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती तर मोठा फटका खेचला, गॅप मध्ये ढकलला. हॉलेंडर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे ना, तर वडापाव का तुम्हाला भेटणार नाहीये. हॉलेंडर जिकडे कुठे असतील तर त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. राजेश कुठे असतील तर तुम्ही बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. हा, ओके, त्यांना चालू करायचं आहे, कारण पहिल्या चेंडूवरती इथे हरीशला तर आसमानी तुफाने एका चौकार ठोकला, गॅप मध्ये ढकलला. ऑफ साईडच्या दिशेने स्ट्राईकला असेल तर रोहन चांगली फलंदाजी मैदानामध्ये करतोय. हा चेंडू तर बराच बाहेर फेकलाय. चेंडू आमच्याकडे इथे वाईट असेल, पंच बोलतात आमच्याकडे. पहिल्या चेंडूवरती एक चौकार ठोकल्यानंतर गोलंदाज तर लाईन भटकतोय. इथे तर काय मैदानामध्ये घडतोय. इथे तर चेंडू तर नदीमध्ये गेला वाटतं ना. 6 धावा तर नक्कीच. हॉलेंडर मात्र तैनात असतील, कारण त्यांना 2 वडापाव भेटणार आहेत. हॉलेंडरांना 2 वडापाव तर पुढच्या पुढे द्या, कारण उन्हामध्ये ते तपलेत. दुसऱ्या चेंडूवरती अगर इथे पाहायला भेटलं तर षटकार ठोकला. काय फलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटलं. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर चौकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आता षटकार ठोकलाय. 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज असेल
ते मात्र काय मॅच मध्ये मजा येते. आता मात्र कुठेतरी एक दोन डॉट चेंडू मात्र टाकायला लागतील. हो माय गॉड इथे मात्र स्वतः गोलंदाज असेल तो तर इथे चुकी नाही करणार. चांगली गोलंदाज आहे ते मात्र स्वतः गोलंदाजाने मात्र झेल टिपलाय. ते मात्र कमबॅक केलाय त्याने गोलंदाजाने. 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके खेचल्यानंतर चांगली गोलंदाजी एक मोठा वासा घालायला लागला. त्याने मात्र एक षटकार चकवा ठोकला होता. मॅच मध्ये मात्र चुरस निर्माण झालं होतं पण चांगली गोलंदाजी करतो हरीश. या जो गोलंदाजीची गरज असेल ती म्हणजे खालापूर संघाला. तर एक त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला ऋषिकेश एक चांगला फलंदाज. यांनी पण बरीच मैदाने गाजवलीत. आपण चांगला फलंदाज असेल इथे तर काय मैदानामध्ये घडतोय. हो माय गॉड काय मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 2 चेंडूवरती मात्र 2 फटके जर खेचले असतील मार खाल्ले असतील या गोलंदाजाने पण चांगली गोलंदाजी. 2 चेंडू मात्र डॉट फेकलेत. एक विकेट पण मात्र येते मैदानामध्ये त्याने स्वतः झेल घेतलाय. तर चांगली हो माय गॉड हो माय गॉड हा तर चेंडू नो सेल. इथे मात्र चेंडू मात्र नो. इथे मात्र रे घेतलेले आहे. हॅलो हॅलो हा चेंडू मात्र नो असेल. फ्रीटचा मात्र येते फ्री हिट असेल. आता तर कुठेतरी ऋषिकेशला तर फ्री हिटचा चेंडू असेल. कुठेच आउट नसेल तो कारण रनिंग मध्ये आउट असेल खाली. त्याच्यानंतर गॅप मध्ये डोकाला चेंडू मात्र गोलीच्या वेगाने गेलाय. चांगली इथे मात्र क्षेत्ररक्षण निलेश मात्र आपल्या संघासाठी चांगले क्षेत्ररक्षण करतोय कारण स्वतः कर्णधार निलेश असेल या संघाचा कालापूर संघाचा. तर स्ट्राईकला असेल तो रोहित. 7 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज असेल वनवे संघाला. हो माय गॉड मी पहिलाच बोललो होतो याची तुम्ही पहिल्या ओव्हर मध्ये जर कॅच घेतली असती तर कुठेतरी मी तर म्हणत सामन्यामध्ये चुरस निर्माण झाला असता. पण तुम्ही मात्र त्याची झेल जमिनीला दान केली. मला माहित होता हा गोलंदाज चांगले कारण याने मात्र बरीच मैदान गाजवलेत रोहितने. आमच्या गोडोलीच्या इथे मात्र काय 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले होते. किती पाहिजेत? 6 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज असेल वने संघाला कारण रोहित चांगला फलंदाजी मैदानामध्ये करतोय आणि स्पीडअप करायचे लगेच. टीम नको कारण आपल्याला सामने अजून बरेच खेळायचे असतील. तर 6 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज असेल. एक चांगला गोलंदाज आता मैदानामध्ये. हॅलो तर संतोष आलाय गोलंदाजीसाठी. संतोषला आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज असेल. कुठेतरी 2 मोठे फटके जर मारले तर वने संघ मात्र विजय होऊ शकतो. आणि इथे मात्र एक जर फलंदाज बाद जर केला तर पहिल्या चेंडूवरती मात्र इथे एक रन खात्यामध्ये जोडली जाईल.
5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज असेल, कारण रोहित मोठे फटके मारतो. त्याला मात्र स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे ऋषिकेशनं. त्याला माहिती आहे कारण रोहित मोठे फटके मारतोय मैदानामध्ये. हॅलो हो इथे तर चेंडू मात्र जाईल नदीमध्ये गेला असेल तो चेंडू काय भेटणार नाही कारण फटके तेवढे ताकदीचा मारतोय तो रोहित. तर म्हणेन ना खालापूर सागरे मात्र एक चांगला फलंदाजाला मात्र जीवदान दिलं होतं. ह्याची मात्र तुम्हाला पहिल्या षटकामध्ये जर विकेट घेतली असती तर ह्या धावा मात्र पाहायला भेटल्या नसत्या, कारण खेळमध्ये खेळ येतो. मॅच बॉल आलाय घ्यायचंय. 4 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज असेल आणि लोधेली संघाने टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय तो लगेचच सांगायचा. हो माय गॉड इथे उचललाय चेंडू मात्र गल्लीमध्ये. इथे मात्र मी बोललो होतो गोलंदाज तर बाद होईल. चांगला कमबॅक केलाय संतोषने मात्र. किती षटकार मारलेले एकच मारलेला नाही रे आत्ताच हॅलो रोहितने मात्र चांगली फलंदाजी मात्र मैदानामध्ये केल्या. आता त्याच्या मात्र जागा भरून काढण्यासाठी आलाय नौका फलंदाज चेतन. आता तर गोलंदाजी चांगली मैदानामध्ये पाहायला भेटते. संतोष मात्र कमबॅक करतोय. किती पाहिजे 4 चेंडू मध्ये 3 चेंडू हो माय गॉड 3 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज असते ती इथे मात्र 4 धावा तर 2 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज असेल. दोन चेंडू मात्र 1 धाव असेल. लोधिवली संघाने काय आपला निर्णय आहे ते लगेच कळवायचा आहे. गोलंदाजी याच्यानंतर लगेचच तुम्ही मैदानामध्ये जायचंय. इथे मात्र मैदानामध्ये काय पाहायला भेटतोय 2 चेंडू मध्ये 1 धाव. हे सामन्यामध्ये चुरस निर्माण. एक जर चेंडू डाट खेचला तर कुठेतरी मी तर म्हणेन चांगला सामना पाहायला भेटेल. आणि एक जर हो माय गॉड इथे मात्र वनी संघाने मात्र बाजी मारलेली